गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. तर इथे मी 1 चमचाभर मीठ घातलंय. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर इथे मी 1 उकडलेला बटाटा घेतलाय. तर उकडलेला बटाटा असा मॅश करून घेतलाय. हा बटाटा आपण या पाण्यामध्ये घालूया. आता हे सर्व साहित्य आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर इथे मी 1 वाटी रवा घेतलाय. इथे मी बारीक रव्याचा वापर केलाय. रवा व्यवस्थित चाळून घेतलाय. आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण हा 1 वाटी रवा घालूया. पाण्यामध्ये रवा घालताना तो असा पसरवून घाला. रवा घातल्यानंतर आता गॅसची फ्लेम कमी करा. हा रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या त्या घालूया. रवा मिक्स करताना पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर यामध्ये तुम्ही वरून पाणी सुद्धा घालू शकता. तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी असावी. तर रवा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतला. आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता ही कोथिंबीर आपण रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर हा रवा पाण्यामध्ये आपण जवळपास 3 ते 4 मिनिट व्यवस्थित शिजवून घेऊया. हे मिश्रण जास्त सैलसर बनवू नका. तर रवा आपण व्यवस्थित शिजवून घेतलाय. आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर हे मिश्रण आपण व्यवस्थित थंड होऊन देऊया. थंड झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं दाटसर होतं. तर इथे मी हे रव्याचं मिश्रण व्यवस्थित थंड करून घेतलंय. आता यामध्ये आपण जवळपास 2 चमचे तांदळाची पिठी घालूया. तांदळाची पिठी घातल्यामुळे रव्याला छान बाइंडिंग येतं. तर ही तांदळाची पिठी आपण रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे मिश्रण थोडंसं मळून घेऊया. तर तांदळाची पिठी मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता हाताला थोडं तेल लावून घेऊ व या मिश्रणातून एक गोळा घेऊया व अशा प्रकारे मेदूवडा जसा आपण बनवतो त्या आकारामध्ये या मिश्रणापासून मेदूवडा बनवून घेऊया. अशा पद्धतीने मध्यभागी एक होल बनवून घेऊया. अगदी सहजरित्या रव्याचे मेदूवडे बनवता येतात. उरलेल्या सर्व मिश्रणापासून अशा पद्धतीने आपण मेदूवडा बनवून घेऊया. तर इथे मी सर्व मिश्रणापासून रव्याचे मेदूवडे बनवून घेतलेत. त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय. तेल व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल व्यवस्थित गरम झालं की तेलामध्ये आपण मेदूवडे सोडूया. तर एका वेळी मी इथे 2 मेदूवडे तळून घेते. मेदूवडा तळताना गॅसची फ्लेम हाय ठेवा. म्हणजे मेदूवडा वरून छान कुरकुरीत होतात व ते जास्त तेलकट होत नाहीत. हाय फ्लेमवर मेदूवडे तळून घेऊयात. एका बाजूने 2 मिनिटभर व दुसऱ्या बाजूने 2 मिनिटभर अशा पद्धतीने हे रव्याचे मेदूवडे तेलामध्ये तळून घेऊया. मेदूवडा तळताना तेल व्यवस्थित गरम नसेल तर ते तेलकट होतात, छान कुरकुरीत होत नाही. त्यामुळे रव्याचे मेदूवडे तळताना तेल व्यवस्थित गरम असावं. तर इथे एक बॅच तळून झालीये. हे मेदूवडे तेलामधून काढून घेऊया. अशाच प्रकारे उरलेले सर्व मेदूवडे तळून घेऊया. हे कुरकुरीत रव्याचे मेदूवडे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. अशा पद्धतीने कुरकुरीत रव्याचे मेदूवडे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.